नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जे विद्यार्थी BA-BCOMला आहेत किंवा त्यांचे इतर कोर्स आहेत, जे त्यांना अभ्यासासाठी जे क्वेश्चन पेपर पाहिजे आहेत, अभ्यासासाठी क्वेश्चन पेपर, तर क्वेश्चन पेपर कसे डाउनलोडिंग करायचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर क्वेश्चन पेपर डाउनलोडिंग करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम YCMUच्या मेन होमपेजवरती यायचं आहे. त्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे ओल्ड सॅम्पल क्वेश्चन पेपर असे पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मे-जून 2022, मे-जून 2023, मे-जून 2025 या 3 वर्षाच्या क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील. प्लस तुम्हाला 2016 ते 17चा देखील क्वेश्चन पेपर पाहायला मिळेल. तर आता मे-जून 2025 चालू आहे, परंतु आपल्याला इथं मे-जून 2025चा क्वेश्चन पेपर दिसत नाही. तर तो क्वेश्चन पेपर एक्झाम जवळ आल्यानंतर अपलोड केला जातो. म्हणजे आता डिसेंबर, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत डिसेंबरमध्ये, मे-जून 2025 त्या विद्यार्थ्यांनी फेल झालेले आहेत, तर त्यांची एक्झाम डिसेंबरमध्ये असते. तर डिसेंबरची जी एक्झाम जवळ आली की ते 2025चा देखील क्वेश्चन पेपर अपलोड केला जाईल. तर आता सध्या तर आपल्याला 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर इथे पाहायला मिळतील. नंतर 2025चा ॲड केल्यानंतर 2022 हा कट होऊन जाणार क्वेश्चन पेपर. तर क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इथं आपल्याला दिलेलं आहे डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा, डिग्री आणि PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन. तर जर आपण डिग्री करत असाल तर आपल्याला खालून 3 नंबरचा ऑप्शन दाबायचा आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे G01 म्हणजेच BAचे क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील. G02 BCOMचे क्वेश्चन पेपर पाहायला मिळतील. BCOMवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपले कोर्स प्रोग्राम कोड दिलेले आहेत त्यानुसार आपण पेपर पाहू शकता. जसं आता हे BCOM सेकंड इयरचा कॉम 208चा पेपर आहे अकाउंटिंगचा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन पेपर पाहायला मिळेल. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात हे आपण पाहू शकता. त्यानुसार आपण अभ्यास करू शकता. तर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम क्वेश्चन पेपर बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जुने क्वेश्चन पेपरवरतीच काही क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. एकदा आपल्याला क्वेश्चन कसे विचारले जातात हे समजलं की अभ्यास करणं देखील सोपं जातं. त्यामुळे आपण क्वेश्चन पाहू. अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असतो. टोटल तुम्हाला 16 क्वेश्चन असतात. 80 मार्काचा पेपर असतो. वेळ 3 तासाचा असतो. इथं सूचना दिलेल्या आहेत. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. प्रत्येक उपप्रश्न 5 गुणांचा आहे. प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर 75 ते 100 शब्दात लिहा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतंत्र पृष्ठावर लिहायचं आहे. बरेच विद्यार्थी ही सूचना पाळत नाहीत आणि पेपर कसा तरी लिहितात, त्यामुळे ते 1-2 मार्कांनी किंवा फेल होऊन जातात. तर हे सूचनाचं पालन करूनच आपल्याला पेपर लिहायचं आहे, तेव्हाच आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. म्हणजे प्रत्येक पेपर प्रश्नाचे उत्तर हे स्वतंत्र पानावर लिहायचं आहे, नवीन पानावरती, आणि उत्तर 75-100 शब्दात लिहायचं आहे. म्हणजेच फक्त एकच पेज भरून पूर्ण उत्तर असलं पाहिजे तुमचं. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर